नमस्कार मित्रांनो, एक दिवसाची कल्पना करा. मतदानाचा दिवस आहे. तुम्ही मतदान केंद्रावरती जात आहात. तुमच्या हातात मतदार ओळखपत्र आहे. तुम्ही अनेक वर्ष मतदान करत आहात, पण अचानक तुम्हाला सांगितलं जातंय तुमचं नाव मतदार यादीत नाही आणि त्या क्षणी मतदानाचा अधिकार संपतो. मित्रांनो, हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाहीये. हा लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न आहे आणि म्हणूनच आज देशभरात चर्चेत एक प्रक्रिया सुरू आहे आणि ती म्हणजे SIR, स्पेशल इंटेन्सिटिव्ह रिव्हिजन. ही मतदार यादी शुद्ध करण्याची मोहीम आहे का? ही सामान्य नागरिकांसाठी नवी अडचण आहे का? आज आपण या विषयाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणार आहे. मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि तुम्ही पाहत आहात निर्भय लोकतंत्र, म्हणजेच जनतेचा निर्भीड आवाज. SIR म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आपण समजून घेऊया की SIR म्हणजे नेमकं काय. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन फॉर इलेक्ट्रिकल रोल्स. सोप्या भाषेत सांगायचं तर मतदार यादीतील प्रत्येक नावाची सखोल पडताळणी करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार या प्रक्रियेचा उद्देश आहे. मृत व्यक्तीची नावं काढणे, डुप्लिकेट नावं हटवणे, स्थलांतरित नागरिकांच्या नोंदी तपासणे, अपात्र नोंदी शोधणे. पहिल्या नजरेत पाहिले तर ही प्रक्रिया योग्यच वाटते, कारण निवडणूक व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी अचूक मतदार यादी आवश्यक आहे. पण इथेच हा मोठा प्रश्न निर्माण होतो. जर प्रक्रिया योग्य असेल तर तिच्याबद्दल इतका वाद का होत आहे? संविधान काय सांगतंय? भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाला निवडणुका आणि मतदार यादी व्यवस्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 अंतर्गत या यादीत सुधारणा करण्याचा अधिकारही आयोगाला आहे. मात्र संविधानाचा आत्मा काय सांगतो? संविधान सांगतं प्रत्येक पात्र भारतीय नागरिकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणूनच दोन गोष्टी समान महत्वाच्या आहेत. ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मतदार यादी शुद्ध असलीच पाहिजे, परंतु दुसरी महत्वाची गोष्ट एकही पात्र नागरिक मतदारापासून वंचित राहता कामा नये. लोकशाहीमध्ये दोन्ही गोष्टीचा समतोल राखणं अतिशय आवश्यक आहे. पूर्वीची मतदार नोंदणी प्रक्रिया कशी होती? दरवर्षी समरी रिव्हिजन केले जात असे. या प्रक्रियेमध्ये नवीन मतदारांची नोंदणी केली जात असे. मृत व्यक्तीची नावं कमी केली जात होती. पत्ता बदल नोंदवला जात असायचा. चुकीच्या नोंदी दुरुस्त केल्या जात असायच्या. सामान्यतः खालील कागदपत्रे पुरेशी मानली जात होती. त्यावेळेला कोणती कागदपत्र लागत होती? आधार कार्ड लागत होतं, रेशन कार्ड लागत होतं, वीज बिल लागत होतं, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुरावा. म्हणजे प्रक्रिया तुलनेने अतिशय सोपी होती. पण आता काही ठिकाणी अधिक सखोल पडताळणी होत असल्याची चर्चा आहे. SIR मधील नवीन निकष काय आहेत आपण पाहूया. मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी अधिक तपशीलवार कागदपत्राची मागणी केली जात आहे. उदाहरणार्थ, जन्माचा दाखला मागितला जातोय, पालकांची माहिती मागितली जाते, शाळेची प्रमाणपत्र, जुन्या मतदार यादीतील नोंदी, रहिवासी पुरावे मागितले जात आहेत. या प्रक्रियेचे समर्थक सांगतात की यामुळे बनावट नावं सोपं जात आहे. पण विरोधक एक वेगळा प्रश्न निर्माण करतायत. गरीब नागरिकांचं काय? स्थलांतरित कामगारांचं काय? आदिवासी समाजाचं काय? वृद्ध नागरिकांचं काय? ज्यांच्याकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध नाहीत त्यांचं काय? त्यांनी काय करायचं? हा प्रश्न आज देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. नागरिकांनी आता काय करायला पाहिजे? मित्रांनो, राजकारण बाजूला ठेवूया, कारण सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तुमचा मतदानाचा अधिकार सुरक्षित आहे का? म्हणून प्रत्येक नागरिकाने काही गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे. त्या म्हणजे सर्वप्रथम मतदार यादीत आपले नाव तपासून पाहिले पाहिजे. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं यादीत आहेत का पहा. दुसरं, महत्वाची कागदपत्रे तयार ठेवा. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, शाळेची प्रमाणपत्र आणि तिसरं महत्वाचं म्हणजे BLO किंवा निवडणूक अधिकारी माहिती मागत असल्यास तुम्हाला सहकार्य करावं लागणार आहे. आणि चौथं म्हणजे जर नाव वगळलं गेलं असेल तातडीने हरकत नोंदवायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. लोकशाही समोरची खरी परीक्षा आहे. मित्रांनो, आज प्रश्न फक्त SIRचा नाहीये. आज प्रश्न आहे
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग टिकून राहणार आहे का? जर प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आणि निष्पक्ष असेल तर मतदार यादी अधिक अचूक होईल का? बनावट मतदान कमी होईल का? लोकशाहीवरती विश्वास वाढेल का? परंतु जर पात्र नागरिकांची नावं चुकीने वगळली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो, सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो, व्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच ही प्रक्रिया अत्यंत जबाबदारीनं आणि पारदर्शक पार पाडणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, मतदार यादी शुद्धीकरण असलीच पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत नाही. परंतु एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये. कारण मतदान हा केवळ अधिकार नाही, तो लोकशाहीतील नागरिकांचा आवाज आहे. आणि लोकशाही तेव्हाच मजबूत होते जेव्हा प्रत्येक पात्र नागरिकांचा आवाज मतपेटीपर्यंत पोहोचतो. आता तुमचे मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. SIR आवश्यक प्रक्रिया आहे का, की ती सामान्य नागरिकांसाठी अधिक सोपी केली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निर्भय लोकतंत्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि तुम्ही पाहत होता निर्भय लोकतंत्र, म्हणजेच जनतेचा निर्भीड आवाज. धन्यवाद.